हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बघूया आपण काय बनवूया आता। मुलांच्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल सरांचा बर्थडे आहे, तर इथे ग्रीटिंग कार्ड बनवायचं सांगितलं आहे। सकाळी 5 वाजतापासून मुलांच्या कार्ड बनवायला लागली आहे। बघा, आज स्कूल आहे, 7 वाजता स्कूलमध्ये नेऊन द्यावं लागते त्यांना। मेसेज आला 10 वाजता, झोपून गेली, माहीतच नाही मला। सकाळी उठल्याबरोबर बघितलं मेसेजमध्ये, तर ग्रीटिंग कार्ड बनवायचं। मग आता ते काय आपल्याला बनवून तर द्यास लागते। बघा कोणा पद्धतीने छोटे कागद घेतले आहे, त्याला फोल्डिंग केलं, त्याला अर्ध्यातून कट केलं, त्याला व्हाईट पेपर चिपकवला आपण त्याच्यावर। आता काय त्याला फोल्ड करूया। फोल्ड करून तर त्याच्यावर थोडीशी अशी काहीतरी वेगळं काय करायचं बा म्हणून विचार करत आहे। काय करायचं विचार सुरू आहे। त्याला गोल गोल आता कापलं, ते व्हाईट पेपर घेतला, त्याला गोल गोल कापला। आता अशा पद्धतीने आपण कापला, त्याला चिपकून घेतला। आता काय करायचं, आता 0 टायमामध्ये कुठे जाणार, इतक्या सकाळी तर दुकान पण खोलले राहतात का, म्हणून आपल्याच घरी काहीतरी कलाकारी करायची। म्हणून आता त्याच्यावर काही थोडं पेंटिंगही करायचं, त्याच्यावर करत आहे आता ते पेंटिंग। अशा पद्धतीने केली आहे। इकडे स्केच पण शोधत आहे, तिकडे नाव लिहून घेतलं, हॅपी बर्थडे सर म्हणून। कसं वाटलं तुम्हाला सांगा मला। असं काहीतरी फर्स्ट स्टँडर्डमध्ये मुलगा आहे असं बनवलं। आता सेकंडवाला बनवत आहे मुलीसाठी। ते KG1ला आहे मुलगी, मुलीसाठी पण बनवायचं आहे। असं व्हाईट पेपर घेतला, त्याला थोडं डेकोरेट करून घेतलं, तिथं केक काढल्यानंतर त्याला पण हॅपी बर्थडे लिहून टाकलं। दोघांचं पण असं बनवून दिलं, त्याच्यावर स्टोन चिपकून घेतले, थोडं चांगलं दिसलं पाहिजे बा म्हणून। हॅपी बर्थडे सर, इथं स्माईल केली, जेणेकरून काहीतरी म्हटलं पाहिजे चांगलं काढलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला। आणि इकडे आज आहे चतुर्थीची पूजा आपण अशा पद्धतीने मांडतात। जे कोणी ह्या चतुर्थीची पूजा अशी मांडली आणि श्रावण महिन्यातली चतुर्थी केली, त्याची मनोकामना पूर्ण होतात, नक्की होतात। आणि इकडे आपलं देवघर असं आहे, देवघराची पूजा पण झाली आहे आपली। बघा अशा पद्धतीने आहे। जे कोणी नवीन असन, त्यांनी सबस्क्राईब नाही केलं असन ते सबस्क्राईब करा। चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग।